जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. अखंड महाराष्ट्रातील जनतेला आज मी आदि गणेश मंगल मूर्ती गणपती यांचा जो काही उपवास आहे चतुर्थी याच्याविषयी असं सत्य आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे, जे लोकांना माहीत नाही आहे. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचे 2 उपवास येतात. अमावास्येनंतर येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी संबोधल्या जातं आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी संबोधल्या जातं. आदि गणेश यांचा वार्षिक गणेश उत्सव विनायक चतुर्थी दिवशी असतो. यांची गणेश जयंतीही विनायक चतुर्थी दिवशी येते. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे विनायक चतुर्थीचा उपवास धरल्यास तो उपवास अत्यंत शुभ फलदायी. आज अखंड महाराष्ट्रामध्ये संकष्ट चतुर्थीचा उपवास धरला जातो आणि गणेशाच्या अष्टविनायकाच्या दर्शनाला महाराष्ट्रातील जनता जाते. त्यांना मी असं आव्हान करतो की तुम्ही अष्टविनायकाच्या दर्शनाला विनायक चतुर्थी दिवशी जावं आणि विनायक चतुर्थीचा उपवास धरावा. अष्टविनायक या नावातच विनायक शब्द आहे. संकष्टऐवजी विनायक चतुर्थी महाराष्ट्रातील जनतेने धरावी हे मी एवढ्यासाठी सांगत आहे. विनायक या शब्दाचा अर्थ विघ्नाचा नायक असा होतो आणि संकष्ट या शब्दाचा अर्थ संकष्ट. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे विनायक चतुर्थीचा उपवास धरल्यास तुम्हाला चंद्रोदयाची कोणतीही वाट पाहावी लागत नाही आहे. तुम्ही सायंकाळनंतर आकाशात पाहिल्यानंतर तुम्हाला चंद्राची कोर तुम्ही केव्हाही पाहून आपला उपवास सोडू शकता. परंतु संकष्ट चतुर्थीचा उपवास धरला असता तुम्हाला एखाद्या चतुर्थीस रात्री 9, 10, 10:30 वाजेपतोर चंद्रोदयाची वाट पाहावी लागते. माझा जो यूट्यूबवर चॅनल आहे बोल भवानी माता की जय, या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे. माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करावं. मी धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनही करतो. तुमच्याकडे जर काही धार्मिक कार्यक्रम असेल तर तुम्ही या देवी भक्ताला मार्गदर्शनालाही बोलवू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 97 66 89 73 89. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.